ओम श्री परमात्मने नमः। श्री गुरुपादुकाभ्यां नमः। पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 4 या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1984 या शीर्षकाच्या लेखाचा भाग 8. सुषमाताई म्हणतात, आपला मुलगा सर्जन व्हावा असं वडिलांना वाटलं, तरी जर त्या मुलाची ती पात्रताच नसेल तर? परमार्थात तसं होतं का? एखाद्याची पात्रताच नसते का? त्यावर स्वामी म्हणतात, मला वाटतं ते सांगतो. याच्यामध्ये 1/3 नव्हे तर 2/3 पूर्वसंचितच असतं. पूर्वजन्म जर उत्तम गेला असेल आणि ती सात्विक वृत्ती घेऊन जर जन्म झाला असेल तर आईवडिलांचं, आजी आजोबांचं रक्त हे जर सात्विक गुणांनी मंडित असेल तर परमार्थात जास्त वेळ लागत नाही. पण जर तसं नसेल तर ते रक्त काही बदलता येत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीवर परिणाम हळूहळू मुंगीच्या पावलानं होत असतो. यामध्ये त्या व्यक्तीचा दोष नसून त्याच्या प्राक्तनाचा दोष असतो. पूर्वजन्मी आपण असं काय केलं म्हणून अशा आईवडिलांच्या पोटी आपण जन्म घेतला आणि ते रक्त आपल्यामध्ये आलं असं त्याला वाटतं. पण त्यामुळे हळूहळू परिणाम होणार. एक गोष्ट निश्चित की साधनेनं रक्तातील रज तम कमी होतात आणि सत्वगुण वाढतो. वेळ जास्त लागत असला तरी मी हे करणारच असा निश्चय पाहिजे. परमार्थ मार्ग एकदा धरला की तो सोडून देणं बरोबर नाही. त्यानं जन्म वाया जातो. त्यापेक्षा त्या मार्गावर दृढ राहून जास्तीत जास्त साधना करून प्रकृती बदलण्याचा प्रयत्न केला तर जन्म सार्थकी लागेल. सुषमाताई म्हणतात, ज्याला संगीताचं अंगच मुळात नाही तो संगीत शिकायला लागला तर जसं होतं तसं पूर्व सुकृत चांगलं नसलेल्या माणसाचं परमार्थ करताना होईल का? स्वामी म्हणतात, असं पहा, ज्याला गोड गळा, स्वरज्ञान, लयज्ञान आहे तो थोड्या काळात चांगला गाऊ शकेल. पण ज्याला हे काहीच नाही त्याला संगीतकला हस्तगत करणं अवघड आहे. पण परमार्थ मार्गात एवढं निराश होण्याचं कारण नाही. परमार्थात जेवढे कष्ट कराल तेवढा तो प्रांत आपलासा होत जातो. अर्थात परमार्थ हा मुळात सत्वगुणी माणसांचा प्रांत आहे. राजस तामस व्यक्तीला खूप कष्ट करावे लागतात. त्या कष्टाला न घाबरता दीर्घकाळपर्यंत जर तो साधना करीत राहिला तर आत्मदर्शनाचं ध्येय गाठू शकेल. सुषमाताई म्हणतात, अवांतर विषय टाकून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी सारखे विषय घेतले तर ते ज्ञानाच्या आड येणार का? स्वामी म्हणतात, नाही. इतर विषय सोडून या सद्ग्रंथांचं वाचन, ध्यान, नामस्मरण करावंसं वाटलं तर आपलं चित्त दिवसेंदिवस निर्मळ होत आहे असं समजावं. ज्या साधनेनं चित्त निर्मळ होतं ते ज्ञानाच्या आड येत नाही, उलट ज्ञानाला पोषक होतं. सुषमाताई म्हणतात, या ग्रंथातील विषयांचं चिंतन जर सतत होत राहिलं तरीही ज्ञान संभवणार नाही, कारण निर्विचार अवस्था अपेक्षित आहे ना. स्वामी म्हणतात, असं नाही. स्वरूप चिंतनाला चिंतन म्हणतच नाहीत. चिंतने चिंतने तद्रूपता. स्वरूपाचं चिंतन करता करता जीव तद्रूपच होऊन जातो. अथवा नामस्मरण जर सारखं व्हायला लागलं तर जीव भगवद्रूपच होऊन जातो. इतर विषय ज्ञानाच्या आड येतात तसे हे विषय ज्ञानाच्या आड येत नाहीत. हे विषय चित्तशुद्धीला कारण होतात आणि शुद्ध चित्तातच अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान स्फुरत राहतं. म्हणून सद्ग्रंथांचं वाचन, ध्यान, नाम हे कधीही वाया जात नाही. इतर विषय ज्ञानाच्या आड येतात कारण त्यानं चित्त दुश्चित्त होतं. सुषमाताई म्हणतात,
या जन्मात माझे पारमार्थिक प्रश्न संपणार की नाही? स्वामी म्हणतात, प्रश्न संपायलाच पाहिजेत असं कुठे आहे? उपनिषदकाली देखील शिष्यांचे प्रश्न कुठे संपले? भगवद्गीतेत भगवंतच कंटाळून म्हणाले, अर्जुना, आता तुझे सगळे प्रश्न संपले, आता मी सांगेन तसं करायला लाग. कारण किती प्रश्नांची उत्तरं देणार? पण मी कंटाळणार नाही. तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तरं देतो. आणि तुमचे प्रश्न संपले नाहीत तर त्यात वाईट काही नाही. आधी प्रश्न निर्माण होणं हे बुद्धीचं पहिलं लक्षण आहे. जर काही प्रश्नच निर्माण होत नसेल तर एकतर तो निर्बुद्ध असला पाहिजे, नाहीतर पूर्ण झालेला असला पाहिजे. या दोन्ही गोष्टी जर नसतील तर आपण प्रश्न विचारावे, सगळ्या शंका दूर करून घ्याव्या. सुषमाताई म्हणतात, काही मंडळी म्हणतात हे जग लवकर बुडणार. तुम्ही म्हणता इथं कुणी मागे राहणार नाही, सर्व पलीकडे जाणार, सर्वांना घेऊन जाणार. या दोन्हीचा मेळ कसा लावायचा? स्वामी म्हणतात, जग बुडणं न बुडणं हे काही आपल्या हातात नाही, ते थांबवणंही आपल्या हातात नाही. पण त्याला काही अर्थ नाही. मागे देखील अष्टग्रह आले, आता जग बुडणार अशी वदंता होती, कुठे काय झालं? आणि मी म्हणतो ते निराळं. जी मंडळी आपल्याकडे येतात त्यांच्यापुरतंच हे मर्यादित आहे. इतर जगाशी त्याचा संबंध नाही. शिवाय कुणी मागे राहणार नाही याचा अर्थ जे मार्गाला लागले त्यांनी साधना करून या नाही तर पुढच्या जन्मात मोकळं व्हायचं आहे. सुषमाताई म्हणतात, प्रभू रामचंद्रांबरोबर सर्व अयोध्या गेली असं म्हणतात, ते वेगळं. इथं हळूहळू प्रत्येकजण मोकळा होईल असा अर्थ घ्यायचा. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.